अनेकदा आपण देवाकडे काहीतरी मागतो आणि ते मिळत नाही, तेव्हा आपला देवावरचा विश्वास डळमळीत होतो. हा भाग त्या न मिळालेल्या उत्तरामागील देवाचे मोठे नियोजन स्पष्ट करते. नमस्कार मंडळी, ओळख स्वतःची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण किती वेळा देवापुढं हात जोडून काहीतरी मागतो बरं का, पण काहीच घडत नाही. आपण तसेच हताश होऊन बाहेर येतो. आपण देवाला साकडं घालतो, उपास करतो, रडतो, पण तरीही आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही. मग आपल्याला वाटतं देव माझं ऐकतच नाही किंवा देवाचं अस्तित्वच नाही आहे. पण मित्रांनो, देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही असं कधीच होत नाही. देवाची 3 उत्तरं असतात. म्हणजे एक तर हो असतं, आणि दुसरं म्हणजे आत्ता नाही, आणि तिसरं म्हणजे माझ्याकडे तुझ्यासाठी यापेक्षा काहीतरी चांगलं आहे. आज आपण देवाच्या या नकारामागचं रहस्य शोधणार आहोत. आपली इच्छा एक असते आणि देवाचं नियोजन वेगळं असतं. आता एखादा लहान मूल आहे बरं का, आणि खेळण्यासाठी तो चाकूसाठी रडतोय आणि आईला म्हणतोय मला चाकू दे. आई चाकू देईल का? नाही देणार ना. विचार करा, जर एखादं लहान मूल खेळण्यासाठी धारदार चाकू मागत असेल तर त्याची आई त्याला तो देणारच नाही. मूल किती रडलं ओरडलं तरी आई तो चाकू देणार नाही, कारण आईला माहिती आहे की या वस्तूने मुलाला इजा होणार. आपणही देवाकडे अनेकदा अशा गोष्टी मागतो ज्या आपल्याला हव्या असतात, पण त्या आपल्यासाठी योग्य नसतात. देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला हवंय, तो ते देतो जे आपल्याला गरजेचं आहे. अनेक व्यक्तींची नोकरी सुटली किंवा तिचं एखादं काम अडकलं आहे, ती खूप दुःखी आहे, पण काही काळाने तिला मोठी संधी मिळते. हे पण तुम्ही कधीतरी पाहिलं असन पहा कणी. आयुष्यात एखादी व्यक्ती आहे खूप खचलेली आहे आणि नंतर त्याचे दिवस लगेच बदलतात. आयुष्यात जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो ना, तेव्हाच तोच दरवाजा ठोठावत बसतो आपण. आपल्यासाठी दिसत नाही की देवाने आपल्यासाठी मागचा दरवाजा उघडा ठेवला आहे. जर एखादी प्रार्थना पूर्ण झाली नाही तर समजा देवाने तुम्हाला एक मोठ्या संकटातून वाचवलं आहे. त्याचा नकार हा त्याचा आशीर्वाद असू शकतो, जो आपल्याला भविष्यात समजतो. इथं पहा वेळेचं गणित कसं असतं. एक शेतकरी जेव्हा बी पेरतो तो लगेच फळाची अपेक्षा करत नाही, तो वाट पाहतो. कधी कधी देव म्हणतो वाट बघ. आपण घाईत असतो, पण तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. कच्चं फळ तोडलं तर ते कडू लागतं, पण तेच फळ झाडावर पिकू दिलं ना तर ते गोड होतं. तुमच्या प्रार्थनेचं फळ देण्यापूर्वी देव तुम्हाला त्या यशासाठी पात्र बनवतो. आणि तुमची पात्रता आणि देवाची वेळ जेव्हा एकत्र येते ना, तेव्हा जो चमत्कार घडतो ना, तो म्हणजे न बघण्याजोगा असतो. आता अंधारात चालणारी व्यक्ती जिच्या हातात एक छोटा दिवा असतो आणि तिला पुढचा रस्ता दिसत नाही आहे, पण ती दिव्याच्या प्रकाशात एक एक पाऊल पुढं टाकत असते, कारण त्यात ती विश्वासाची कसोटी लागलेली असते. प्रार्थना म्हणजे देवाला आपली ऑर्डर न देता तर देवावर विश्वास ठेवणं आहे. जेव्हा आपल्याला काहीच समजत नाही तेव्हा तुझी इच्छा हीच माझी इच्छा असं म्हणणं म्हणजे खरी भक्ती. देव तुमच्या आयुष्याची चित्रफित पूर्ण बघत आहे आणि तुम्ही फक्त एक सीन बघत आहात. विश्वास ठेवा, शेवट गोडच असणार आहे. व्यक्ती आता हसत आहे कारण तिला कळलंय की तिची काळजी देवाच्या चरणी सोडून दिली आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुमची प्रार्थना पूर्ण होणार नाही तेव्हा रडू नका. उलट देवाचे आभार माना की त्याने तुमच्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवलंय. मालिकेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. पाहत राहा ओळख स्वतःची.